पाण्यासंदर्भातच पुढची बातमी आहे। बातमी रत्नागिरीतून आहे। रत्नागिरी शहरात दर सोमवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे। रत्नागिरीकरांसाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे। देखभाल आणि दुरुस्ती तसंच पाणी बचतीसाठी प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे। दर सोमवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। रत्नागिरी शहरात आता दर सोमवारी पाणी पुरवठा बंद असणार आहे। देखभाल दुरुस्तीसाठी तसंच पाणी बचतीसाठी प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे। राज्यातल्या विविध भागांमध्ये सध्या पाणी टंचाई जाणवायला सुरुवात झालेली आहे। अद्याप उन्हाळा सुरू झाला नसला तरी पाणी टंचाई हळूहळू जाणवायला सुरुवात झालेली आहे। अशातच रत्नागिरी प्रशासनाने हा महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे। मात्र यामुळे नागरिकांना त्रास होणार आहे, त्यांची अडचण होण्याची शक्यता वर्तवली जाते। आमचे प्रतिनिधी राजेश जाधव आपल्या सोबत जोडले गेले आहेत। राजेश, रत्नागिरीत मोठा असा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता दर सोमवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। आठवड्यातला एक दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे। काय सांगाल अधिक? हा, बरोबर आहे मिनल। रत्नागिरीतील नगर परिषद प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे की संपूर्ण शहराला जे पाणी पुरवठा करणारे पाणी पुरवठा करतात त्याला सोमवारी तिथे खंड मिळणार आहे। कारण सोमवारी पाणी बचत होणार आहे किंवा मग जे डागडुजी असते ती पूर्णपणे होणार आहे। त्यामुळे नगर परिषदेचा हा जो निर्णय आहे त्याच्या विरुद्ध काही जे ग्राहक आहेत तेही जरासे त्यांचा संताप होताना दिसत आहे। मात्र नगर परिषदेचं काही अधिकाऱ्यांनी विचारणा केली असं त्यांचं म्हणणं असं येत आहे की पाऊस कमी पडलेला आहे, त्यामुळे पाणी जो साठा आहे तो कमी आहे आणि पाणी साठा कमी असल्यामुळे जर जून जुलैपर्यंत जर लोकांना सुरळीत पाणी पुरवठा करायचा असेल तर एक दिवस कुठेतरी पाणी बंद करावं लागणार आहे। कारण तेवढे पुढचे दिवस वाढणार आहेत। त्यामुळे सरासरीपेक्षा यंदा पाऊस कमी पडलेला आहे, पाणी पुरवठा म्हणजे पाणी साठा कमी आहे। त्यामुळे नगर परिषदेने हा निर्णय घेतलेला आहे। त्यावर तीव्र संताप होतच आहे। कारण जे तिथले जे रुलिंग पार्टी आहे त्यांनी त्याला जो संमती दर्शवली होती, मात्र जे विरोधक आहे त्यांनी त्याला विरोध केलेला होता की जर लोकांना पूर्ण दिवस पाणी मिळालं नाही तर मागचा एक दिवस जे पाणी ते पुढे अर्धे दिवस पुरेल, मग पुढे लोकांनी दिवसभर करायचं काय असा विषय इथे निर्माण झाला होता। मात्र नगर परिषद म्हणते की पुढे जर जुलैपर्यंत किंवा जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जर पाणी पुरवठा सुरळीत लोकांना मिळायचं असेल तर मात्र मग एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवावा लागणार असा नगर परिषदेने संबंधित निर्णय घेतलेला आहे। अगदी राजेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।